सर्व माझे आदिवासी कोळी जमात बांधवांनो, मी ॲडव्होकेट गणेश सोनवणे बोलतोय। आपल्या जळगाव शहरामध्ये आपल्या जमातीचे आणि आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणारे डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे हे विधानसभेमध्ये काचेचा ग्लास या चिन्हावर आपली उमेदवारी लढत आहे। मित्रहो, जातीपातीचे राजकारणामध्ये जे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असो कोणतीही पार्टी असो यांनी आपल्या जमातीला न्याय मिळवून दिला का हा प्रश्न आहे। आपले जे मुलं आहेत हे सामाजिक प्रवाहामध्ये आले नाही, याला मुख्य कारण म्हणजे आपल्या जमातीला प्रशासनाने एसडीओने प्रमाणपत्र दिले नाही आणि पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र दिले नाही। याला कारण म्हणजे आपले लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत नाचक्की धोरण स्वीकारून आपल्या न्याय हक्कासाठी कोणतेही योगदान दिले नाही। म्हणून परिवर्तन म्हणून आपल्या जमातीचा हक्काचा उमेदवार पाहिजे की जो आपल्या विधानसभेमध्ये कायदे तयार करताना जे आपल्या विरोधात कायदे तयार होतात त्यांना विरोध करू शकतील। तसेच जे प्रशासन आहे या प्रशासनावर चांगल्या प्रकारे अंकुश ठेवू शकेल। म्हणून आपली पूर्ण आदिवासी कोळी जमात ही सामाजिक प्रवाहामध्ये येण्यासाठी व संविधानिक सेवा सवलती आपल्याला मिळावे यासाठी आपली पण जबाबदारी आहे की आपण आपला हक्काचा आमदार आपण दिला पाहिजे। म्हणून या हक्काच्या आमदाराच्या भूमिकेत जर का आपल्या जमातीचा एक बांधव डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे हे जर का उमेदवारी लढत असेल तर आपलेही काम आहे की त्याला प्रचंड मताने निवडून द्यायला पाहिजे। तर मित्रहो, मी सर्वांना आवाहन करेल की आपला जमात प्रत्येक राजकीय पक्षामध्ये विखुरली गेलेली आहे आणि म्हणून आपली मतदारांची शक्ती ही कमी होते। परंतु एक इलेक्शन आपण आपल्या जमातीसाठी खेळूया असा उमेदवार आपल्याला पुन्हा मिळणार नाही। म्हणून मी सर्व जमातींना आवाहन करेल की जरी आपण जळगाव शहरामध्ये राहत नसाल परंतु जळगाव शहरामध्ये जे काही आपले बांधव असतील त्यांना फोन करून कळवा की आपलं उमेदवार आपले डॉक्टर अश्विन सोनवणे यांनाच द्यायचं आहे। त्यांना प्रेरित करा की जेणेकरून तुम्ही एक फोन केल्यावर हे बाकीच्या लोकांना जे आपल्या बांधवांना लोकजागृती करा। आपले 2च दिवस बाकी आहे इलेक्शनसाठीचे, म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला योगदान देता येईल त्या पद्धतीने आपण सर्वांनी योगदान द्यावे व आपली सामाजिक संघटना आणि सामाजिक शक्ती या अश्विन भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याची हीच वेळ आहे। म्हणून सर्वांनी मतदान करताना शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्ही विचार करा की आपल्याला या राजकीय सत्तेधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी काय दिले। यांनी हरामखोरांनी शपथा घेतल्या परंतु आपल्याला न्याय दिलाच नाही। म्हणून आता बदला घेण्याची वेळ आहे, आपली अस्तित्वाची लढाई आहे। म्हणून सर्व भावांना सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना मी विनंती करेल की शेवटचं जे क्षणापर्यंत तुम्ही विचार करा आणि मत मात्र अश्विन भाऊ सोनवणे यांनाच द्यावे असे मी जाहीर आवाहन पण करतो आणि त्यांनाही सांगेल की डरने का नाही लढने का, आणि लढायचे ते जिंकण्यासाठी। म्हणून ही अश्विन भाऊ सोनवणे यांची एकट्याची लढाई नसून ही सामाजिक लढाई आहे। म्हणून आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि नोंदवावा, सक्रिय सहभाग घ्या। बाहेरून सहभाग घेता येत असेल तर तसंही घ्या, परंतु सहभाग आपला नोंदविणे गरजेचे आहे। इतकं मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।